आमची जी विचारधारा आहे त्याची 3 वैशिष्ट्य. राष्ट्रवाद. राष्ट्रवाद हा आमचा आत्मा आहे. गुड गव्हर्नन्स अँड डेव्हलपमेंट, सुशासन आणि विकास हे आमचं मिशन आहे. आणि अंत्योदय, सामाजिक आर्थिक चिंतन पंडित दीनदयाल उपाध्यायचं यांचं उद्दिष्ट आहे. समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, दलित, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांना प्यायला पाणी नाही आहे, खायला अन्न नाही आहे, त्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, त्या दलित नारायणला आम्ही परमेश्वर मानून त्याची निरंतर सेवा करू. आणि ज्या दिवशी या दलित नारायणला रोटी, कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आम्ही आमचं कार्य पूर्ण झालं असं समजून हा अंत्योदयाचा विचार हेच आमचं उद्दिष्ट आहे. तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमचे मुलं बाळ जिवंत आहेत तोपर्यंत, आणि तुमचे नातू जिवंत असतील तोपर्यंत 200 वर्ष या रस्त्यावर खड्डे पडणार नाही असं मजबूत. आता भाऊ, माझ्या विभागाने हवेत चालणारी डबल डेकर बस आणली. तुम्ही जळगाव आणि भुसावळमध्ये सुरू करून आता औरंगाबादला डिपिया बनाला लॅपटॉप नावाची कंपनी आहे आणि डॉफल बेअर नावाची ऑस्ट्रेलियन ती कंपनी आहे. त्यांनी रोपवे, केबल कार, खनकुलर रेल्वे आणि हवेत चालणारी डबल डेकर बस 260 लोक बसतात त्याच्यात. मेट्रोचा खर्च आहे 350 किलोमीटर पर किलोमीटर, 350 करोड पर किलोमीटर. आणि मेट्रोपेक्षा जास्त कॅपॅसिटी असणाऱ्या या बसची किंमत आहे 50 कोटी रुपये पर किलोमीटर. पण पैशाची गरजच नाही, फक्त डिपिया बनवा. जळगाव आणि भुसावळ नगरपालिकेत मी तुम्हाला नॅशनल हायवे कडनं राईट ऑफ वे देतो आणि हवेत चालणारी बस भुसावळ आणि जळगाव मध्ये सुरू करा. इलेक्ट्रिक मी नागपूरला ब्रॉडगेज मेट्रो आणली आहे. वर्धेपासून तर गोंदियापर्यंत, गोंदियापासून नरखेडपर्यंत पॅसेंजरची स्पीड आहे 40 किलोमीटर प्रति घंटा. एक्सप्रेसची स्पीड आहे 60 किलोमीटर प्रति घंटा आणि ब्रॉडगेज मेट्रोची स्पीड आहे 120 किलोमीटर प्रति घंटा. 4 डब्याची एअर कंडिशन गाडी, त्याची फॅक्टरी कोणाला आता वर्धेला टाकणार आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये देश बदलतो आहे. हा देश बदलून राहिला. येणाऱ्या देशाला बदलण्याचं श्रेय हे मला नाही आहे. हा देश बदलून जाण्याचं श्रेय रक्षाताईंना नाही आहे, नाताभाऊंना नाही आहे, मोदींना नाही आहे. हा देश बदलण्याचं श्रेय जर कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही रक्षाताईंना निवडून दिलं नसतं, मला निवडून दिलं नसतं, एनडीएचं भाजपचं राज्य झालं नसतं आणि मोदीजी प्रधानमंत्री झाले नसते तर मी मंत्री कुठून झालो असतो आणि मी जर मंत्री झालो